निखिल म्हणाला, हे पाणी पिऊया, डोकं फिरतंय माझं. मी थांबलो. आम्ही दोघे गाडीवरून उतरलो. वातावरणात विचित्र गारवा होता. झऱ्याजवळ उभं राहताच मला एकदम जाणवलं, इथे हवा थंड नाही, इथे हवा जड आहे. निखिल पाणी पिण्यासाठी हात टाकणार तेवढ्याच त्याने अचानक हात थांबवला आणि ओरडला, आम्या. तो हळू आवाजात म्हणाला, काय झालं? मी विचारलं. तो झऱ्याकडे पाहत म्हणाला, हे पाणी नाही. मी पाहिलं, ते पाणी पारदर्शक नव्हतं. ते काळसर होतं आणि त्यात कोणाचं तरी प्रतिबिंब दिसत होतं. पण ते आमचं नव्हतं. मी मागे वळलो. आमच्या मागे कोणीच नव्हतं, पण झऱ्यातल्या प्रतिबिंबात